नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज मी चर्चा करणार आहे जातीय दंगली आणि राजकारणाबद्दल. प्रश्न बघा माझा, जातीय दंगलींचा वापर मतांच्या राजकारणासाठी केला जातोय का, हा माझा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न विचारायचं नवं कारण असं आहे की काही दिवसापूर्वी राहुल गांधींची झालेली मुलाखत, या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी 1984च्या दंगलीबद्दल काही विधानं केली आणि वाद सुरू झाला. काँग्रेसने 1984च्या दंगलीत काय केलं असं म्हटल्यावर काँग्रेसवाले म्हणतात की नरेंद्र मोदींनी 2002च्या गुजरातच्या दंगलीत काय केलं. एका बाजूला भारतीय जनता पक्षवाले, एका बाजूला काँग्रेसवाले, असं तुंबळ युद्ध सुरू झालं. तिकडे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये 1984च्या दंगलीसाठी SIT नेमावी असं पत्र नायब राज्यपालांना दिलं. त्यामुळे या दंगलीच्या चर्चेला आणखी एक नवा कोन मिळाला. म्हणूनच माझा असा प्रश्न आहे की दंगलींकडे आम्ही फक्त राजकारणाच्या हेतूने पाहतोय का? दंगलीतल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही, दंगलीतले जे बळी आहेत, त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांना न्याय मिळत नाही, मात्र प्रत्येक निवडणुकीच्या आधी दंगलीचं राजकारण केलं जातं. याला काय म्हणायचं हा माझा प्रश्न आहे. माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, त्यांच्या बाजूला आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अतुल भातखळकर, आणि त्यांच्यासोबत आहेत आम आदमी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य शकील अहमद. शकील अहमद यांनी 1992-93च्या दंगलीचा पाठपुरावा केलेला आहे, तिथेच मोठं कामही केलेलं आहे. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतसुद्धा आणि सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते लेखक अनवर राजनसुद्धा पुण्याहून माझ्यासोबत आहेत. मी सुरुवात करतोय अतुल भातखळकर तुमच्याचपासून. राहुल गांधीच्या मुलाखतीनंतर हा सगळा वाद सुरू झालेला आहे. 1984च्या शिखांच्या दंगलीबाबत राहुल गांधी जे म्हणाले त्यावरून काय म्हणायचं याला की निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वेळेला दंगलीचा मुद्दा निघतो आणि वाद सुरू होतो? नाही, निवडणुकीच्या तोंडावरच निघतो असं मी मान्य करणार नाही. कारण गेले 2002 नंतर प्रत्येक वर्षी दंगलीचा मुद्दा कायम मोदींच्या बाबतीत उपस्थित केला आहे. पण तरी राहुल गांधींनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं त्या पद्धतीने मात्र त्या पद्धतीमुळे या प्रश्नाला नवीन धुमारे फुटले, ती वस्तुस्थिती आहे. कारण इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने थेट असं विधान केलं की 2002ची दंगल ही गुजरातच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केली, ती नरेंद्र मोदींनी त्याला बढावा दिला, आणि त्याच्या उलट 84ची जी काही, खरं त्याला दंगल म्हणणं योग्यच नाही, ते शिरकाण होतं शिखांचं, त्यामध्ये मात्र राजीव गांधींचा कुठलाही सहभाग नव्हता, त्यांचा त्याला विरोध होता. अशा पद्धतीचं पूर्णतः चुकीचं विधान केल्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेमध्ये आणि ऐरणीवर आलेला आहे. हे एक कारण. दुसरं कारण असं आहे की काँग्रेस नरेंद्र मोदींना किंवा भारतीय जनता पार्टीला दंगल, जातीयवाद या विषयावरनं रोज सकाळ संध्याकाळ झोडपत असते. अशा वेळेला काँग्रेसचा 84 सालचा किंवा त्याच्या आधीचा इतिहास काय आहे याचा काँग्रेसला सोयीस्कर विचार पडतो. ज्या राहुल गांधींनी विधान केलं ते हे विसरले की त्यांच्याच वडिलांनी असं म्हटलं होतं की मोठं झाड पडल्यानंतर थोडी धरणी दुभंगते, आणि शिखांचं शिरकाण झालं म्हणजे 84च्या त्या शिरकाणामध्ये एकदाही आर्मी बोलवली गेली नाही, एक पोलीस फायरिंग झालं नाही, केवळ काही 5-50 लोकांना अटक झाली. नानावटी कमिशनचा रिपोर्ट हा 84 साली कमिशन अपॉइंट झालं, तो 2005ला आला. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे राजकारण हे राहुल गांधींनी दुर्दैवाने या मुलाखतीतून केलं. काही प्रमाणात त्यांचं अज्ञान त्यातून प्रकट झालं आणि त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दंगलीचं राजकारण कधीही कोणी करू नये, त्याच्यावर इम्पॅशनेट चर्चा झाली पाहिजे. आणि मुख्य म्हणजे दंगली खरं तर यापुढे देशात तुमचं असं म्हणणं आहे राहुल गांधीने हे पुन्हा पेटवलेलं राजकारण? 100% पेटवलं. सचिन सावंत उत्तर द्या. राहुल गांधी असं म्हणाले की ही जी दंगल आहे दिल्लीची ती शमवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला, त्यानंतर राहुल गांधींवर खोटं बोलल्याचाही आरोप झाला. उत्तर द्या. नाही, मला एक गोष्ट कळली नाही. एक तर ज्यांचा दंगलींचाच इतिहास आहे, ज्यांचा पक्ष दंगलींच्या पार्श्वभूमीवरतीच वाढलेला आहे, म्हणजे 1980 साली ज्यापासून स्थापना झाली त्याची जी वाढ होत गेली ती जातीय दंग्यांच्या आधारावर आहे. त्यांनी आता एक फार मोठं काहीतरी काँग्रेस पक्षाला शिकवण्याचा प्रयत्न करावा. मला त्या वाटतं लोकांचाही विश्वास त्या ठिकाणी बसणार नाही. राहुल गांधींना लक्षात घेतलं पाहिजे, त्या ज्या मुलाखतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, रायट्सच्या संदर्भात विचारण्यात आला होता, नरेंद्र मोदींच्या संदर्भात विचारण्यात आला होता, आणि पंतप्रधानांनी जे वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तुमचं मत काय या संदर्भामध्ये केला होता, आणि स्पेसिफिकली रायट्सच्या संदर्भात 2002च्या संदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं होतं. 1984ची दंगल आणि 2002च्या संदर्भामध्ये जर पाहायचं गेलं तर जे अतुल भातखळकरांनी मगाशी जे वर्णन केलं त्याच्या विपरीत वर्णन केलं पाहिजे. कारण 2002 मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे ते शिरकाट झालं होतं, त्याला पोग्रोमच म्हटलं पाहिजे.
आणि राहुल गांधींनी 84 सालच्या दंगलीच्या संदर्भात जे विधान केलं की त्या ठिकाणी काँग्रेसचे काही लोक होते, त्याच्यावरती हे जे राजकारण आम आदमी पक्ष किंवा ह्या लोकांनी केलेलं आहे ते मत रंगनाथ मिश्रा आयोगानं देखील मांडलेलं आहे की त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये होते. परंतु राजीव गांधींच्या संदर्भामध्ये रंगनाथ मिश्रा आणि नानावटी कमिशन दोघांनी सांगितलं की दंगली थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. परंतु सुप्रीम कोर्टाच्या विविध जजमेंटच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी शंका त्या उपस्थित केलेली आहे नरेंद्र मोदीच्या संदर्भामध्ये, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींचा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्याची तुलना होऊ शकत नाही. 84च्या संदर्भामध्ये आम्ही माफीही मागितलेली आहे, पंतप्रधानांनी स्वतः त्या ठिकाणी माफी मागितली आहे, पण मोदींची जी विचारधारा आहे त्या संदर्भामध्ये ती माफी ते मागत नाहीत. आणि त्याचबरोबर हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचा जो विरोध आहे 2002च्या संदर्भामध्ये आम्ही जेव्हा आता विरोध करतो किंवा त्या संदर्भामध्ये नरेंद्र मोदींच्या एकंदर विचारधारेला जेव्हा विरोध करतो त्याच्या मूळ संकल्पना जी त्याच्या मागची जी आहे की अशा विचारधारेचा व्यक्ती ज्याला अटल बिहारी वाजपेयींना राजधर्माची आठवण करून द्यावी लागली, ज्याच्या राज्यामध्ये मुसलमानांची परिस्थिती आजही दुय्यम नागरिकाच्या प्रमाणे आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जे काही 2002चा हत्याकांड कळलं त्याच्यामध्ये निरोचा सारखं फिडल वाजवत बसलेलं सरकार, अशा तऱ्हेची सुप्रीम कोर्टाने त्याची संकल्पना केली. आजही त्या अमॅकस क्युरीने राजू रामचंद्रनांनी जे मत व्यक्त केले आहे ते त्या ठिकाणी आहे. त्यामुळे क्लीन चिट मिळाली हे जे म्हणून जर तुम्ही सुटत असाल तर आधी ती लोअर कोर्टाने दिलेली आहे, मान्य केलेली आहे, अजूनही बरेच कोर्ट बाकी आहेत. त्यामुळे अशा विचारधारेचा व्यक्ती पंतप्रधान पदावरती बसल्यानंतर देशामध्ये जी राष्ट्रीय एकात्मता असेल, सर्व धर्म समभाव, लोकशाहीची तत्व जी आहेत, या संविधानाची तत्व आहेत, त्याला ती हानी पोचू शकतो. अशा विचाराचा व्यक्ती, फॅसिस्ट विचाराचा व्यक्ती होऊ नये याचा विरोध आम्ही ठामपणे करत राहणार. ज्या हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना नरेंद्र मोदी मांडतात त्याचा विरोध आम्ही अनेक वर्षांपासून करत आलेलो आहोत, ज्या आरएसएसच्या उगमस्थानापासून करत आलो आहोत. नाही, सगळं बरोबर आहे. जातीय सचिन सावंत मी भातखळकरांना उत्तर द्यायला सांगणार आहे, पण हे काय चाललंय की मेरी कमीज तुम्हारे कमीज से सफेद क्यों असंच चाललेलं आहे. म्हणजे गुजरातमध्ये जी दंगल झाली तिचा कलंक नरेंद्र मोदींना लागतो, पण 84च्या दंगलीचा कलंक काँग्रेसला लागत नाही. हा काय प्रकार आहे? नाही, 84च्या वाघे साहेब, 84च्या दंगलीच्या संदर्भामध्ये हे जे काही आरएसएसचे चित्र उभं करतं मला वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि लोकांची दिशाभूल करणार आहे. त्याच्यात जर तुम्हाला थोडंसं मला 2 मिनिटाचा वेळ दिला तर दोन्ही दंगलीची तुलना त्या ठिकाणी केली पाहिजे की पहिली परिस्थिती काँग्रेस पक्षाला त्याचा कोणत्याही तऱ्हेचा राजकीय फायदा त्या दंगलीच्या मागे नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसचे नेते सामील होते. पंजाबमध्ये सचिन सावंत काँग्रेसचे नेते आघाडीवर होते, पोलिसांना पूर्ण निष्क्रिय होण्याच्या सूचना दिल्या होत्या. धर्मपाल सिंग पासून ते एचकेएल भगत पर्यंत, सज्जन कुमार, किती नेते, जगदीश टायटलर, काँग्रेसचे नेते सामील होते, आघाडीवर होते. त्याचं उत्तर देतो मी. रंगनाथ मिश्रा असेल किंवा नानावटी आयोगाच्या संदर्भामध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये राजीव गांधी किंवा त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या संदर्भामध्ये जे सत्तेवर होते त्यांचा त्याच्यामध्ये हात नव्हता, हे पूर्णतः उद्धृत केलेलं आहे. परंतु ज्या नेत्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता, जगदीश टायटलरच्या संदर्भामध्ये म्हणत असाल, 2005 पर्यंत नानावटी कमिशनने जेव्हा ते दागितलं तोपर्यंत त्यांच्यावर कुठल्या तऱ्हेचा केस नव्हती, कुठल्याही तऱ्हेचे संशय कुठल्याही कमिशनने त्याच्या अगोदर व्यक्त केले नव्हते. 2005ला ज्या वेळेला हे तऱ्हेने नानावटी कमिशनने म्हटल्यानंतर त्यांना आम्ही पाय उतार करायला लावलं, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आजपर्यंत त्या ठिकाणी ते राजकीय व्यवस्थेच्या बाहेर आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. परंतु ही गोष्ट 2002च्या दंगलीनंतर दिसते का? आजही मोदींच्या वरती ती क्लीन चिट पूर्ण ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्यावरती प्रश्न अजूनही उपस्थित आहेत. आजही ती कोर्टामध्ये केस चालू आहे. पण हे सगळं असताना मग नरेंद्र मोदी पंतप्रधानाचे उमेदवार कसे होऊ शकतात? जर जगदीश टायटलरला आम्ही राजकीय व्यवस्थेच्या बाहेर केलं तर नरेंद्र मोदींना तुम्ही बाहेर का? भातखळकर उत्तर द्या. एक मिनिट, सचिन सावंत भातखळकर उत्तर देत आहेत. भातखळकर उत्तर द्या. खोटं बोल पण रेटून बोल अशाने काही होणार नाही. मुळात राजीव गांधींनी हे विधान केलं होतं की मोठं झाड पडल्यानंतर धरणीकंप होतो. हे राजीव गांधींनी त्या दंगलीचं समर्थन केलं होतं. मला बोलू द्या. नाही, चुकीचं आहे. बोलू चुकीचं नाही, वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. मुळात 84ची दंगल ही दंगल नव्हती. 84ची दंगल ही दंगल नव्हती. 84चं झालं ते दिल्लीमध्ये शिखांचं शिरकांड झालं. परवा त्यावेळेचे दिल्लीचे पोलीस आयुक्त वेद मारवा यांचा इंटरव्ह्यू परवा CNN वर झाला. त्यांनी सांगितलं माझा रिपोर्ट सुद्धा मला पूर्ण करू दिला नाही. एक पोलीस त्यावेळेला बाहेर पडला नाही, आर्मी बोलली नाही, एकाही काँग्रेसवाल्याला त्यावेळेला अटक एक मिनिट माझी दोघांनाही विनंती आहे की आपण स्टुडिओमध्ये शाब्दिक दंगल नको करूया. 1 बाय 1 भातखळकर पूर्ण करा, नंतर मग सचिन सावंत बोलतील. त्यामुळे वेद मारवांनी परवा हे सांगितलं की त्यांचा रिपोर्ट सुद्धा त्यानं पूर्ण करू दिला नाही. आणि 84ची आणि 2002ची तुलना करू नका. 2002ला इलेक्ट्रॉनिक मीडिया देशामध्ये होती, 84ला सरकारी दूरदर्शन होतं. मीडिया सुद्धा तुलनेने तेवढी पॉवरफुल नव्हती जेवढी आज 2002ला किंवा 2014ला आहे.
राजीव गांधींची कुठल्याही स्वरूपाची चौकशी झाली नाही. याचं कारण ते देशाचे प्रधानमंत्री होते आणि त्यावेळेला मी म्हटल्यामुळे एवढी मीडिया पॉवरफुल नव्हती. याच्या उलट नरेंद्र मोदींचं इंटेन्सिव्ह स्क्रुटिनी कंटिन्युअस 2002 पासून मीडियाने केली, या देशातल्या अनेक तथाकथित सेक्युलर शक्तींनी केली आणि त्यामुळे नरेंद्र मोदींची सुप्रीम कोर्टाने अपॉइंट केलेल्या SIT कडनं चौकशी झाली आणि त्या SITच्या चौकशीत नरेंद्र मोदींना 100% निर्दोष ठरवलेला आहे. त्यामुळे तो प्रयत्न आम्ही करतोय अशातला भाग नाही. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या SITने चौकशीनंतर त्यांना निर्दोष ठरवलेला आहे. दुसरी गोष्ट, गुजरातच्या दंगलीमध्ये 12 तासाच्या आत ही आर्मी आणण्यात आली. त्याला आर्मी ऑपरेशन पराक्रममुळे बॉर्डरवर होती, ती आपल्या बॅरेकमध्ये नव्हती. तरी 12 तासात एअरलिफ्ट करण्यात आली. गुजरातच्या दंगलीचे ऑफिशियल रिपोर्ट बघितलेत तर अनेक गोळीबारामध्ये पहिल्या 3 दिवसामध्ये अनेक हिंदू मेलेत, अनेक मुसलमान मेलेले आहेत. त्यामुळे ती दंगल होती आणि गोध्राची जी दुर्दैवी घटना घडली त्यावेळेला सुद्धा त्या घटनेचा परिपाक म्हणून त्याची प्रतिक्रिया आलेली होती. त्यामुळे 84ची दंगल नव्हती, 84चं काँग्रेसने ठरवून केलेलं हे शिखांचं शिरकाण होतं आणि 2002ची दंगल होती. पण नरेंद्र मोदींना विनाकारण जबाबदार करतायत. कालच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये सलमान खान यांच्या वडिलांनी फार मार्मिक प्रश्न विचारला आहे की 2002च्या दंगलीला नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते जसं तुम्ही सांगता, तसं 69च्या अहमदाबादच्या दंगलीच्या वेळेला मुख्यमंत्री कोण होतं, त्याच्यानंतरच्या 85च्या दंगलीला गुजरातचे मुख्यमंत्री कोण होते. याचं उत्तर या देशातले तथाकथित सेक्युलरिस्ट देत नाहीयेत. याचा उल्लेख सलमान खानच्या वडिलांनी कालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इंटरव्ह्यूमध्ये केलेला आहे. त्यामुळे हा सगळा त्याला उत्तर देऊ द्या. सचिन सावंत उत्तर द्या, मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. नाही, पहिली गोष्ट, ज्या तऱ्हेनं खोटा प्रचार RSS करतोय की राजीव गांधींच्या त्या विधानाच्या संदर्भामध्ये जर पाहायला गेलं तर राजीव गांधीची 3 विधानं त्या ठिकाणी आली होती. 31 ऑक्टोबरच्या रात्री राजीव गांधींनी जे म्हटलं होतं, ज्या दिवशी त्यांनी पहिल्यांदा शपथ घेतली होती त्या दिवशी त्यांनी म्हटलं होतं, नथिंग वुड हर्ट द सोल ऑफ अवर बिलव्ड इंदिरा गांधी मोर दॅन द अकरन्स ऑफ व्हायलन्स इन एनी पार्ट ऑफ द कंट्री. हे त्यांचं विधान इंडिया टुडेने छापून आणलेलं आहे 31 ऑक्टोबरच्या संदर्भामध्ये. 2 नोव्हेंबरला ते म्हणाले, सम पीपल आर कास्टिंग अ स्लर ऑन इंदिराजीज मेमरी बाय इंडल्जिंग इन ऍक्ट्स ऑफ हेट्रेड अँड व्हायलन्स. दिस मस्ट स्टॉप. दिस व्हायलन्स इज ओनली हेल्पिंग द सबवर्सिव्ह फोर्सेस. कम्युनल मॅडनेस विल डिस्ट्रॉय एव्हरीथिंग इंदिरा अँड इंडिया स्टँड्स फॉर. 19 नोव्हेंबरला हे जे विधान तुम्ही म्हणताय, ज्या तऱ्हेच्या सावंत माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. 3 दिवसामध्ये किती फायरिंग झालं दिल्लीमध्ये? ऐकून घ्या. किती फायरिंग झालं? खोटं बोलला, किती लोकांना अटक केली? पाडला पाहिजे, किती लोकांना शिक्षा दिली? याचं उत्तर द्या. तुमच्या प्रश्नाचं सगळ्या प्रश्नाचं उत्तर हा, मी आणि मी जे राजीव गांधींचं विधान केलं ते पेपरला छापून आलेलं आहे. तुम्ही अजय माखनकरने आज जे पाठवलं ईमेल ते सांगू नका त्या ठिकाणी. त्या ठिकाणी ऐकून घ्या. 19 नोव्हेंबरला इंदिराजींच्या वाढदिवशी त्या ठिकाणी म्हटलं, राजीवजींचं पूर्ण विधान ऐका. सम राइट्स टूक प्लेस इन द कंट्री फॉलोइंग द मर्डर ऑफ इंदिराजी. वी नो द पीपल वेर अँग्री अँड फॉर अ फ्यू डेज इंडिया हॅड बीन शेकन. हे इंडिया त्याच्यामध्ये हल्ला होता, भारत देश हल्ला त्याच्यात ना. बट वेन अ मायटी ट्री फॉल्स इट इज नॅचरल दॅट द अर्थ अराउंड इट शेक्स. बट फ्रॉम द वे यू पुट अ स्टॉप टू इट, फ्रॉम द वे इंडिया हॅज बीन ब्रॉट बॅक टू द पाथ ऑफ युनिटी विथ युअर हेल्प. लोकांना सांगितलं त्यांनी, तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं पुन्हा हा देश उभा राहिलेला आहे. काय केलं तुम्ही? 84 त्यांनी म्हटलं की अँड इज एबल टू स्टँड युनायटेड अगेन द वर्ल्ड कॅन सी दॅट इंडिया हॅज बिकम अ जेन्युइन डेमोक्रेसी. हे 84 ते 89 काय केलं? 19 नोव्हेंबर 84 ते 89 काय केलं प्रधानमंत्री असताना ते सांगा मला. किती दंगलीतल्या लोकांना शिक्षा केल्या 84 ते 89? आणि सज्जन कुमारांवर शिक्षा झाली ती आमचं सरकार आल्यानंतर पुन्हा आयोगाला चालना दिली म्हणून झालंय. लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, जेवढे कमिशन नेमलेले आहेत त्या कमिशननी राजीव गांधींच्या एकंदर वर्तनावरती कुठलीही शंका वेगळी नाही. लॉ अँड ऑर्डर त्यांच्या ताब्यात होती दिल्लीची. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी मिलिटरी आली होती. 4 दिवस तुमच्याकडे मिलिटरी आली नव्हती. जॉर्ज फर्नांडिस मिलिटरी होती. दोघांनाही विनंती करतो, पाटिया असेल, जाकिया जाफरी असेल, जाकिया जाफरीच्या केसमध्ये काँग्रेसचा लोकल काउन्सिलर आरोपी आहे. दुय्यम त्या ठिकाणी त्यांचा कळलं का? काँग्रेसचा लोकल काउन्सिलर आरोपी आहे. रेकॉर्ड काढून पहा. 1 मिनिट. सचिन सावंत, अतुल भातखळकर. सचिन सावंत 1 मिनिट. सचिन सावंत 1 मिनिट. आपण आता जतीन देसाईने या चर्चेत आणूया, अनवर राजनना चर्चेत आणूया, कारण त्यांनी अनेक दंगली बघितलेल्या आहेत. जतीन देसाई, तुम्ही पाहताय दरवेळेला म्हणजे 1984 पासून आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये दरवेळेला जेव्हा शीख विरोधी दंगलीची चर्चा होते किंवा गुजरातच्या दंगलीची चर्चा होते, हे दोन्ही पक्ष एकमेकावर असेच तुटून पडतात. या इलेक्शनलाही तेच होतंय. कसं पाहताय तुम्ही याच्याकडे? नाही तर मुळातच मला अशा जर वाटतं की या ठिकाणी की सचिन सावंत की 1984 मध्ये काँग्रेसने म्हणजे फार चांगलं काम केलं आणि
दंगे थांबवण्याचे प्रयत्न केले, प्रामाणिक प्रयत्न केले अशा स्वरूपाने सांगायचा प्रयत्न करतात आणि अतुल भातखळकर त्याच्या विरोधात आणि गुजरातला डिफेंड करत आहे. माझं असं मत आहे की दोन्ही जण म्हणजे 1984च्या अँटी सिख रायट्समध्ये काँग्रेस जबाबदार होती, आपण मान्य केलं पाहिजे आणि ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच स्वरूपानं 2002 आणि काँग्रेसचे नेते आघाडीवर होते. आघाडीवर होते आणि 2002 मध्ये गुजरातमध्ये जे काय झालं त्यात भाजपचं नेतृत्व आणि तेव्हाचे आणि आताचे मुख्यमंत्री तुमचं असं म्हणणं आहे, दोघं सारखेच जबाबदार आहेत? सारखेच जबाबदार आहेत. आणि माझं म्हणणं आहे की मात्र 1984च नाही, आपण त्यापूर्वीचा जर इतिहास पाहिला की भागलपूरची दंगल पाहिली किंवा त्यापूर्वी आसाममध्ये नेल्ली आणि त्या ठिकाणी जो काही मॅसेकर वगैरे जो काय झालेला, त्या सगळा जो काही इतिहास आहे तो काँग्रेसच्या राजवटीत झालेला इतिहास आहे. आणि आजपर्यंत म्हणजे 84ला देखील काँग्रेसला जे काही निवडणुकीत त्यानंतर जो काय फायदा झाला तो अँटी सिख रायट्स याच्यातनं जो काय फायदा झाला आहे तो त्यांनी घेतलेला आहे. आणि अतुल भातखळकरांनी सांगितलं ते खरं आहे की राजीव गांधींनी त्या काळात म्हटलेलं की एखादं मोठं जेव्हा झाड कोसळतं, झाड पडतं तेव्हा धरणी हादरते अशा स्वरूपाने ही वस्तुस्थिती आहे, ते नाकारण्यात अर्थ नाही. जे रेकॉर्डवर आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. मला असं वाटतं की आता जी काही जतीन देसाई राहुल 19 गांधीची जी काही नोव्हेंबरला मुलाखत विधान झाली, होतं. राहुल गांधींनी टीव्हीवर जो काही मुलाखत दिली आणि त्यामुळे एक नवीन जे काही चित्र निर्माण झालं किंवा वादळ निर्माण झालं. आणि आज दिल्लीत ठिकठिकाणी दिल्लीत पंजाबमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाच्या विरोधात किंवा राहुल गांधीच्या घरावर देखील आज निदर्शनं सिखांनी झाली. मोर्चा वगैरे काढला. आणि अशा स्वरूपानं याचा सरळ सरळ राजकीय फायदा जो आहे तो राजकीय फायदा भारतीय जनता पक्ष आणि अकाली दल यांना होणार आहे. सरळ आहे, म्हणजे इट्स ओपन सिक्रेट, म्हणजे त्यात लपवण्यासारखं काही नाही. आणि म्हणून काँग्रेसचा जो काही प्रयत्न आहे की काँग्रेस आणि म्हणून ते 2002 म्हणजे 1984 वर्सेस 2002 अशा स्वरूपाने जो प्रयत्न आहे. माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी दोन्ही जबाबदार आहेत. गोरख पांडे नावाचे एक कवीने अत्यंत अनेक वर्षापूर्वी एक खूप चांगली कविता, 2 ओळीची एक कविता लिहिलेली, त्यात त्यांनी म्हटलेलं इस साल बहुत हुए दंगे अच्छी होगी फसल. म्हणजे फसल म्हणजे निवडणुकीचा परिणाम. या वर्षी दंगे खूप झालेत, रायट्स खूप झालेत आणि त्याचं एक चांगलं त्याचं फसल त्यातली येईल अशा स्वरूपानं म्हटलेलं. आणि मला असं वाटतं की जातीय दंगलीचा ज्या स्वरूपानं निवडणुकीच्या राजकारणात त्याचा उपयोग होतो, आपण पाहिलं की 84 आणि 2002च नाही, मुझफ्फरनगरमध्ये जे काही झालं आणि आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाचे आमदारांचाही काय रोल होता, त्यानंतर नरेंद्र मोदींनी त्या आमदारांचा कशा रूपानं सत्कार केला किंवा समाजवादी पक्ष आणि BSP यांच्या आमदारांचा आणि खासदारांचाही काय रोल होता हे आपण सगळं पाहिलं. म्हणजे आज अशा स्वरूपानं झालेलं आहे की प्रत्येकजण की मात्र जातीय दंगलच नाही तर जातीयतेचा आणि धार्मिकतेचा आपल्याला निवडणुकीत कशा स्वरूपानं फायदा होईल हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात देखील की मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, गेली अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाची चर्चा होते, पण आता लगेच कारण मराठा मत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करायचा. मला असं वाटतं की कुठेतरी या देशातल्या सामान्य माणसाने विचार करण्याची आवश्यकता आहे की जातीय दंगली असो किंवा जातीयता असो किंवा धार्मिकता, याचा जे काही नुकसान आहे ते सामान्य माणसाला होतं, सामान्य माणसं त्यात मरतात आणि फायदा जो काय होतो ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना होतो की जे धर्माचा आणि वाघे साहेब. जातीयतेचा राजकारण करतात. येतो हे सचिन आपण सावंत कुठेतरी- तुमच्याकडे येतो. मला असं वाटतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून माझं असं स्पष्ट मत आहे की काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, समाजवादी, BSP या सगळ्या ज्या काही प्रस्थापित ज्या काही पक्ष आहेत त्या सगळ्या जातीयतेचा आपल्या राजकारणासाठी त्याचा उपयोग करतात जातीय आणि धार्मिक गोष्टींचा, असं जतीन देसाईंचं म्हणणं आहे. सचिन सावंत, मी येतो तुमच्याकडे, एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा पुढे चालूया. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, जातीय दंगलींचा वापर मतांच्या राजकारणासाठी केला जातोय का? बघा पडद्यावर, होय म्हणताय 67% लोक जातीय दंगलींचा वापर मतांसाठी होतोय असं लोकांचं म्हणणं आहे. ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो गुजरातची दंगल आणि दिल्लीतली दंगल 84ची, याबाबत काय भूमिका आहे दोन पक्षाच्या, जतीन देसाई काय म्हणाले हे आपण ऐकलं. पण आता आणखी एक पैलू मला या चर्चेमध्ये आणायचं आहे. आपल्या सोबत आहेत आम आदमी पक्षाचे नेते शकील अहमद. शकील अहमद, मला तुम्हाला विचारायचं आहे, अरविंद केजरीवाल यांनी अचानक असं सांगितलं की आता ही दंगल जी आहे 1984ची त्याच्या चौकशीसाठी SIT नेमायला हवी. त्यांनी राज्यपालांना, नायब राज्यपालांना पत्रही दिलं.
याचा अर्थ काय लावायचा? तुम्ही सुद्धा दंगलीचं राजकारण करताय का? मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की आज महात्मा गांधीची पुण्यतिथी आहे आणि ज्या लोकांनी ज्या कारणावरून महात्मा गांधीची हत्या केलेली आहे हे आजपर्यंत चालू आहे. हे जे प्रत्येक दंगल जे आहे एक महात्मा गांधीची हत्या आहे आणि या लोकांनी ज्या प्रकारे राजकारणासाठी महात्मा गांधीची हत्या केलेली आहे त्याच्यानंतर प्रत्येक दंगल जे आहे हे हत्याकांड आहे आणि त्याच्यामध्ये सर्व राजकीय पक्ष जे आहेत कुठलेही असू दे. आपण चर्चा करताना मध्ये मुंबईच्या दंगलची चर्चा केलेली नाही आहे, पण मुंबईच्या दंगलमध्ये पण जे काही केलेलं आहे दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी जे काही शिवसेना आणि भाजपने जे दंगल केली आणि त्याच्यानंतर जे आहे काँग्रेसने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे सर्व जे आहेत ते दंगलीच्या राजकारण करून आपल्या मत घ्यायच्या दोन्ही बाजूने सुरू आहे. आणि जे आपनी सांगितलेलं आहे आमच्या हे आतापर्यंत जे आमची लढाई आहे हीच आहे की न्याय झाला पाहिजे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन झाला पाहिजे. जे काही दोषी आहेत ते आपण न्याय सत्ता जी आहेत किंवा सरकार जे आहे न्याय देऊ शकत नाही आहे तर त्याचा सत्तेत राहायचा काही प्रश्न उरवत नाही आहे. तर जे मोदी आहे ते कितीही चांगला त्यांनी अर्थकारण केला असू दे पण लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही आहे, लोकांना न्याय देऊ शकत नाही आहे, ज्या हत्या झालेली आहे त्यांना शिक्षा देऊ शकत नाही आहे. तर असं राजकारण जे तुमचं असं म्हणणं आहे, आहे आपनी जे केलंय हो. ते 84 ते दंगलीमध्ये शीख समुदायाला जो अन्याय झाला होता तो दूर करण्यासाठी केलेला आहे. बरोबर. तुमचं असं मत नाहीये की हे राजकारण नाहीये? याचं कारण असं की याच्यामुळे काँग्रेस तर अडचणीत येणार आहे, पण तुम्ही असंही दाखवाल की भारतीय जनता पक्षाने एवढ्या वर्षात काही केलं नाही असं तुम्हाला दाखवायचंय. हे राजकारण नाहीये का? नाही, आमचं हे म्हणणं आहे आतापर्यंत आम्ही जे मुद्दे घेतलेले आहेत लोकांचे जे निगडीत मुद्दे आहेत त्याच्यामध्ये पण हे एक मुद्दा आहे की लोकांना न्याय मिळला पाहिजे आणि न्यायप्रिय राज्य झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मला काही तुमचं असं म्हणणं तुम्ही राजकारण जे करताय ते न्यायासाठी करताय. अगदी. ठीक आहे अनवर राजन, मला तुम्हाला या चर्चेत आणायचं आहे. 3 पक्षाच्या 3 भूमिका आम्ही आता बघितलेल्या आहेत. तुम्ही अनेक दंगलींचा अभ्यास केलाय. काय म्हणणं आहे तुमचं? दंगलग्रस्तांना कधी न्याय मिळणार आहे का? दंगलखोरांना कधी शिक्षा होणार आहे का? याचं कारण दरवेळेला हे राजकारण होतंय. दंगलखोरांना शिक्षा होण्याच्या संदर्भातले प्रश्न खूप अवघड आहे. गुजरातच्या दंगलीनंतर काही ठिकाणी शिक्षा झाल्याचं आपल्याला दिसलंय. त्याच्यामध्ये टिस्टा सेटलवाड आणि बाकीच्या ज्या कार्यकर्त्यांनी जे काही प्रयत्न केले आणि लोकांना उभं केलं, न्यायालयीन लढाई केली, त्याच्यामुळे ते शिक्षा झालेली आहे. 84 सालच्या दंगलीच्या लोकांना अजून शिक्षा होण्याच्या संदर्भामध्ये फारसं पुढे प्रकरण सरकलेलं नाही. दंगलीचा इतिहास बघितला तर 84 आणि 2002च्या आधी पण खूप झालेला, त्याच्या खूप खोलामध्ये शिरणं अवघड आहे. पण 84 आणि 2002च्या दंगलीमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो मी इथे लक्षात आणून देऊ इच्छितो. की 84 साली जी दंगल झाली त्यावेळची जी परिस्थिती होती थोडंसं अराजक माजल्यासारखी परिस्थिती होती. राजीव गांधी सत्तेवर आले त्याला एक दिवस म्हणजे त्या अर्थाने त्या क्षणाला ते आले होते आणि सत्ता हातात घेतली होती असं नाही. किंबहुना त्या काळातल्या जर सगळ्या घटना बघितल्या तर राजीव गांधीच्या पंतप्रधान पदाला येण्याच्या संदर्भामध्ये देखील काही लोकांचा विरोध होता. काँग्रेस पक्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये काय म्हणूयात की अनेक गुंतागुंत सुरू होत्या. त्या अर्थाने सत्ता तिथे स्थिर झालेली नव्हती आणि पुढचं जे प्रकरण घडलं काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये काही भूमिका घेतली नाही, ही गोष्ट खरी आहे. 2002 साली गुजरातमध्ये जे झालं त्यावेळी नरेंद्र मोदी हे सत्तेवर होते. सत्ता त्यांची स्थिरावलेली होती. पूर्णपणे त्यांचा प्रशासनावरती आणि शासनावरती ताबा होता. असं एक वाय सी पवार आणि बाकीच्या काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस आणि सरकार म्हणजे सरकारी पक्ष यांनी जर मनात आणलं तर कुठलीही दंगल 24 तासापेक्षा जास्त चालू शकत नाही, चालत नाही. खरं तर कुठली दंगल उत्स्फूर्त नसते. आमचा असा सिद्धांत आहे की प्रत्येक दंगल ही घडवली जाते, आपोआप होत नाही. त्या दंगलीसाठी द्वेषाची भावना आधी पसरवलेली असते, त्याचा वास येतो आणि त्या प्रकारे जर काही प्रयत्न केले तर दंगल थांबवणे शक्य असतं आणि पोलिसांनी सरकारने मनावर घेतलं तर 24 तासाच्या आतमध्ये ही दंगल थांबवली जाऊ शकते. हा एक भाग झाला. 84 साली दिल्लीमध्ये परिस्थिती अशी होती की सरकार हतबल होतं, किंबहुना सरकार अस्तित्वात होतं की नाही अशी शंका यावी. दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की 84 पासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने या संदर्भामध्ये काय केलं, किती अपराध्यानं शिक्षा केला एवढं मला पुरेसं वाटत नाही. तर शिखांच्या राजकारणासंदर्भामध्ये जी काही चूक केली होती ती दुरुस्त करायचा प्रयत्न केला, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे.
राजीव गांधींनी पुढाकार घेऊन लोंगोवालशी चर्चा केली, त्यांच्यामध्ये जे काही शिखांच्या मधला अतिरेक आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लोंगोवालची हत्या देखील झाली. शीख अतिरेक्यांनी ती हत्या केली. ज्यांनी जैल सिंग सारख्या माणसाला तिथे राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमलं. मनमोहन सिंग सारख्या अतिशय चांगल्या माणसाला पण शीख आहेत तोही भाग लक्षात घेतला पाहिजे. तर हे जे काही काँग्रेस पक्षाच्या 84 सालच्या चुका झालेल्या होत्या त्याला या पद्धतीची दुरुस्ती केली. हे मला वाटतं की हे देखील एक फार सकारात्मक दृष्ट्या आपण पाहिलं पाहिजे. त्या अर्थाने 2002च्या दंगलीनंतर नरेंद्र मोदी किंवा बीजेपीनी काय करेक्शन्स केलीत, काय त्याच्यामध्ये साधी चूक देखील मान्य करायला तयार नाही की आमचं काही चुकलं. तर हा जो सगळा भाग आहे हे मला वाटतं की फार बरोबर आहे. तुम्ही गंभीर दोन आहे. दंगलींची सविस्तर दंगलीच्या तुलना केलेली संदर्भामध्ये आहे. दंगलीचा अन्वराजन, एक वापर मिनिट, अतुल भातखळकर उत्तर देत आहेत. अतुल भातखळकर उत्तर द्या. त्यांनी 2 दंगलींची तुलना केलेली आहे आणि ते असं म्हणतायत की एकीकडे 84ला सरकार अस्तित्वात नव्हतं, इथे नरेंद्र मोदी नीट सरकारमध्ये होते. दुसऱ्या बाजूला ते असं म्हणतायत की पंतप्रधानांनी माफी मागितली मनमोहन सिंगनी पहिल्या दंगलीबद्दल, नरेंद्र मोदींनी अजून माफीही मागितली नाही. उत्तर द्या. आणि मुळात काही गोष्टी त्यांनी चुकीच्या फॅक्ट सांगितल्या की 84च्या दंगलीच्या आधीच जयसिंग हे देशाचे राष्ट्रपती झाले होते. दुसरी गोष्ट, 84ची जी घटना घडली त्याला कारण इंदिरा गांधींचं राजकारण होतं असं या देशातल्या आणि विदेशातल्या अनेक लोकांचं मत आहे. मार्क ट्वेनचं पुस्तक आहे अमृतसर लास्ट बॅटल ऑफ मिसेस इंदिरा गांधी, त्यात त्यांनी कन्क्लुजिव्ह दाखवून दिले की कसं एक राजकारण करण्यात आलं आणि ज्यातून हा सगळा उद्रेक झालेला आहे. मनमोहन सिंगांना प्रधानमंत्री शीख म्हणून केलं असेल असं मला वाटत नाही. सोनिया गांधींना होता येत नव्हतं म्हणून मग त्यांनी त्यातल्या त्यात जनमानसात काही स्थान नसलेला, दुबळा, जनाधार नसलेला व्यक्ती कोण असेल तर ते मनमोहन सिंग होते म्हणून त्यांना केलेलं. त्यामुळे त्याचा या दंगलीशी काँग्रेसने संबंध जोडला असेल असं मला वाटत नाही. भारतीय जनता पार्टी या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे कधीच बघत नाही आणि बघणार पण नाही. तरी मी त्यांना सांगू इच्छितो की गुजरातमध्ये आज सुमारे 250 जनप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आहेत. एक लाडका प्रश्न असतो की तुम्ही किती आमदारांना तिकीट दिलं. किती मुसलमानांना? मुसलमानांना. आम्ही आमदार खासदारांना तिकीट देत असताना तो मुसलमान आहे का, हिंदू आहे का, तो अमुक जातीचा आहे बघत नाही. त्याचे 4 जे निकष आमच्या पक्षात असतात त्या निकषाप्रमाणे आम्ही देतो. त्यामुळे 2002च्या दंगलीनंतर या पद्धतीने आम्ही वाटचाल कधीही केली नाही, करणार नाही. उलट नरेंद्र मोदींनी कायम 6 कोटी गुजराती असा उल्लेख केला आणि आपण ह्या गेल्या 12 वर्षातला रिपोर्ट पाहिला तर आपण लक्षात येईल की त्यांनी मुस्लिम गावांचाही विकास केला आहे. नरेंद्र मोदींनी असं केलं नाही 24 तास वीज दिली ती मुस्लिम गावांना दिलेली नाही आहे का मुस्लिम गावातले रस्ते हे अपुरे आहेत असं काही नाही. जो गुजरातचा पण विकास त्यांचा झालाय- मुद्दा आहे, अजून माफी नाही मागितली नरेंद्र मोदी. नाही, माफी मागणार पण नाहीत मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की आपण माफी तेव्हा मागतो जेव्हा आपण काही चूक करतो. नरेंद्र मोदी म्हणजे राजीव गांधी हे आदल्या दिवशी प्रधानमंत्री झाले खरं आहे, पण ते आदल्या दिवशी खासदार तरी होते त्याच्या आधीपासून. मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी अवघ्या 3 महिन्यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि मुख्यमंत्री झाले तेव्हा ते आमदार पण नव्हते, त्याच्यानंतर ते आमदार झाले. त्यांना अचानक हरियाणामधनं उचलून त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी बसवलेलं होतं आणि हे सुद्धा नरेंद्र मोदींनी मान्य केलेलं आहे की मी अत्यंत नौका होतो तुमचं असं म्हणणं प्रशासनाला. नरेंद्र मोदींचं सुद्धा सरकारवर तेवढं नियंत्रण नव्हतं. नाही नाही, तेवढं नियंत्रण नव्हतं असं मी म्हणणार नाही, पण नरेंद्र मोदींनी पावलं उचलली की नाही तर पावलं उचलली. म्हणून मी की 12 तासात आर्मी आणली, किती समाजातल्या 12 तासात 3 दोन्ही दिवसांनी. लोकांना त्या पोलीस गोळीबारामध्ये जखमी व्हावं लागलं, त्यांची काहींचं हे झालं. त्यामुळे मोदींनी पावलं उचललेली आहेत. काही चुका झाल्या असतील, नाही अशातला भाग नाहीये, पण त्या प्रशासनातल्या पण चुका त्यासाठी असतात. माफी मागायची गरज नाही असं तुमचं. नाही, माफी तेव्हाच मागतो की त्यांनी खेद प्रगट केलेला आहे. खेद वारंवार प्रगट केला आणि अगदी परवा केला असं नाही आहे. 2004च्या निवडणुकीत NDTVला वॉक अँड टॉक इंटरव्ह्यूमध्ये शेखर गुप्तांच्या बरोबर जो झाला त्यातच त्यांनी खेद प्रगट केला होता. त्यामुळे खेद जरूर प्रगट केला पाहिजे, कारण झालेली गोष्ट अत्यंत दुर्दैवी आणि वाईट होती हे आपण स्वीकारतो. सचिन सावंत, तुम्ही हसताय, तुम्हाला हे पटत नाहीये का? नाही, तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेला या सगळ्याची माहिती असली पाहिजे. ज्या तऱ्हेने आता पार्श्वभूमीच्या संदर्भामध्ये बोलणं झालेलं आहे ती पार्श्वभूमी अजून जरा गडद कशी आहे हेही देखील लक्षात घेतलं पाहिजे. 84च्या बागे जर पाहायला गेलं तर 84च्या दंगलीच्या अगोदर 80 साली 77 मधल्या ज्या तऱ्हेनं सत्ता गेली होती, 80 साली पूर्ण बहुमतानं आमच्याकडे सत्ता आली होती हेही लक्षात घेतलं पाहिजे. 83 साली महानगरपालिका, दिल्लीच्या महानगरपालिका पूर्ण बहुमताने आमच्याकडे होती. त्यामुळे राजकीय सत्ता दिल्लीची असेल किंवा त्या ठिकाणी पंजाबची पूर्ण बहुमतानं काँग्रेसकडे होती. त्यामुळे राजकीय अधिक लाभ काय फायदा होणार असं नव्हतं आणि इंदिरा गांधीचं नेतृत्व हे सक्षम नेतृत्व संपूर्ण देशभरामध्ये असल्यामुळे भावनिक लाटेचा फक्त ह्या गोष्टीसाठी काय उपयोग करून घेण्याचा असा राजकीय मानस असण्याचं काही कारण नाही.
दुसरी गोष्ट 2002च्या संदर्भामध्ये आता जर अतुल भातकरांनी सांगितलं त्याची जर पार्श्वभूमी घेतली तर गेल्या त्याच्या अगोदर 7-8 वर्ष हे जे काही हिंदुत्ववादाचं जे काही लॅबोरेटरी जे आहे ती बनवण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद RSS या सगळ्यांनी केला होता. परंतु नंतर 99 ते 2001 पर्यंत भाजपची सत्ता ही सतत ढासळत गेली होती. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 26 त्या ठिकाणी जिल्हा परिषदांपैकी 25 जिल्हा परिषदांपैकी 23 जिल्हा परिषदा या काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी बहुमताने आला होता. 2च जिल्हा परिषदांमध्ये त्याची सत्ता होती. 6 महानगरपालिकांपैकी 2 महानगरपालिका आम्ही जिंकून घेतल्या होत्या. हे कधीच झालं नव्हतं. त्या महानगरपालिका आमच्याकडे आल्या होत्या. त्याचबरोबर बायपॉल इलेक्शन जे झाले त्याच्यामध्ये एक त्या ठिकाणी पार्लमेंट आणि 2 विधानसभेचे इलेक्शन झाले तेही काँग्रेस पक्षाने जिंकले आणि या पार्श्वभूमीवर केशुभाई पटलेंना बदलावं लागलं आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी ज्या वेळेला सत्ता हातात घेतल्यानंतर त्यांनी जेव्हा त्या निवडणुकीला सामोरे गेले त्यावेळेला 3 बायपोल झाले. त्याच्यामध्ये फक्त नरेंद्र मोदी जिंकले. बाकीचे दोन्ही बायपोल जे आहेत ते काँग्रेस पक्ष जिंकला होता त्या ठिकाणी. त्यामुळे सत्ता हातात जाणार होती. ही सगळी झाल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला ती जिंकले बायपोल जिंकले त्याच्या 3 दिवसामध्ये हा जो घटना झाली गोध्राची आणि गोध्राच्या घटनेनंतरच्या सगळ्या घटना आपल्या समोर आहेत. कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी त्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्या ठिकाणीच करावं आणि त्याच्यानंतर ते विश्व हिंदू परिषदेच्या हातात द्यावं. त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचा संबंध नसावा कोणच त्या ठिकाणी नाही. सगळ्या गोष्टी उद्धृत झालेल्या आहेत आणि ज्या तऱ्हेनं आता सुप्रीम कोर्टाची क्लीन चिटाच्या संदर्भामध्ये SITच्या क्लीन चिट संदर्भामध्ये हे बोलतायत. जगदीश टायटलरांना सीबीआयने देखील क्लीन चिट दिली होती परंतु आता त्यांच्यावर कोर्टाने सांगितलं सीबीआय तुमची आहे. कोर्टाने केस सीबीआयने चालू आहे. तपास कोर्टाच्या याच्या खाली केला नाही. SITने तपास केला तो सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली केला. सीबीआयचा तपास जो होता तो तुमच्या नेतृत्वाखाली केला. त्या सुप्रीम कोर्टाने सीबीआयला म्हटलंय की हा तो दुसरी गोष्ट हा पिंजऱ्यातला पोपट आहे असं म्हटलंय. हे सीबीआयची तुम्ही वाट लावली आहे. त्यामुळे चुकीचे रेफरन्स देऊ नका. पूर्ण ऐका. चुकीचे रेफरन्स देऊ नका. चेहरा उघड पडला पाहिजे त्याच्यामध्ये. तुमचं ऐका. त्या ठिकाणी जवळपास तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या. 3 दिवसामध्ये दिल्लीमध्ये किती पोलीस फायरिंग झालं किती पोलीस फायरिंग झाल्याचं उत्तर द्या. आर्मी आली का दिल्लीमध्ये सांगा. केसेस ज्या दंगलीच्या आहेत त्या रजिस्टर करण्यासाठी नाकारल्या. कंप्लेनंटच्या कुठल्याही तऱ्हेचा त्याचा विचार कोणी सांगतो तुम्हाला त्या ठिकाणी आहे. किती लोकांना शिक्षा झाली आहे गुजरातमध्ये. आजही झालेली आहे. गुजरातमध्ये मॅक्झिमम लोकांना शिक्षा झालेली आहे. गुजरातमध्ये होऊ शकतं. सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी केस गुजरातच्या बाहेर नेऊन त्या ठिकाणी चालवावी लागली. हे पूर्ण 2 फक्त केसेस चालवले. बाकी सर्व केसेस या गुजरातमध्ये चालले आहेत आणि त्या गुजरातच्या केसमध्ये जे गुन्हेगार होते त्यांना शिक्षा झालेली आहे. मोदींचा आमचा हे लक्षात घ्या. आणि तो कायम राहणार आणि आहे. 69च्या अहमदाबादच्या दंगलीमध्ये किती लोकांना शिक्षा झाली प्रयत्न केला तरी हे दंगलीचे शिरसेवालांच्या म्हणण्यानुसार 69च्या दंगलीमध्ये 5,000 मुसलमानांची कत्तल केली. त्या ठिकाणी तुमच्याकडनं तुमच्या सरकारने केली. त्याच्यामध्ये किती FIR झाले सांगा मला. 69ला घेतलं पाहिजे. 69ला किती FIR झाले. सगळ्या दंगलीमध्ये तुमच्या 84च्या दंगलीत किती FIR झाले. मुझफ्फरनगरच्या दंगलीमध्ये किती FIR झाले सांगा ना मला. अपलोड करताना पाहिले. तुम्ही त्याचबरोबर त्या ठिकाणी मुझफ्फरच्या दंगलीनंतर आता विश्व हिंदू परिषद त्या ठिकाणी काँग्रेसने समाजवादी पार्टीचं समर्थन वापस करायला पाहिजे होतं. भडकवायचा प्रयत्न करताय. काँग्रेसने समाजवादी पार्टीचं समर्थन वापस करायला पाहिजे होतं आणि तुमची ना. सत्ता समाजवादी आली. पार्टी आहे और रिहॅब मध्ये मॉडेल सोडलं आहे होते तुमचं. मुस्लिमांना. भाजपा पूर्ण त्या त्यांचं ठिकाणी समर्थन कसं जातीयवादी घेता धर्मांध केंद्रात? आहे. हे ठीक आहे. मला वाटतं तुमच्या दोघांचा वाद काही ते एक मिनिट त्यामुळे सावंत खोटं बोलू नका. असं आहे 84च्या आधी सुद्धा देशात दंगली झाल्या. या देशामध्ये दंगली 47 नंतर वारंवार होत आहेत. त्या दंगलीनंतर कधीही भारतीय जनता पार्टी किंवा तत्कालीन जनसंघ वाढला नाही. त्यामुळे दंगलीचा आम्हाला राजकीय लाभ होतो हा तुमचा जो दावा आहे हा पूर्णतः अनैतिहासिक आणि चुकीचा आहे. 47 पासून दंगली होत आहेत. आम्हाला यश राजकीय मिळालं लागलं ते 89 मध्ये पहिलं मिळालं. 84 ते 91 मध्ये दंगल झाली नव्हती कुठली. हे लक्षात घ्या. तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आला म्हणून आम्हाला राजकीय यश मिळालं लागलं. आणि 2002 नंतर गुजरातमध्ये 143 कलम सुद्धा लागलेले नाही. लक्षात घ्या. सगळे राजकारणाचे पलीकडे ठीक आहे. मी दोघांनाही विनंती करतोय आपण याच्या पुढे जायचं. एक मिनिट. सचिन सावंत आणि राहणार राहू दे हो. तुमच्या विरोधाला काय सचिन राहुल सावंत गांधींना interview आपण सांगा. याच्या पुढे जायचा प्रयत्न करूया. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मला जतीन देसाईंपासून सुरुवात करायची आणि विचारायचं आहे. दरवेळेला हे होतं प्रत्येक राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षावर दोषारोप करतो पण दंगलीतल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. दंगलीतले जे त्याचा फटका बसलेले जे लोक आहेत दंगलग्रस्त जे आहेत त्यांनाही काही रिलीफ मिळत नाही. यातून बाहेर कसं पडायचं. दंगलीचा वापर निवडणुकीसाठी होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे मी जतीन देसाईंपासून सुरुवात करणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा. जातीय दंगलींचा वापर मतांच्या राजकारणासाठी केला जातोय का बघा पडद्यावर.
80% लोक म्हणतात होय, मतांच्या राजकारणासाठी वापर केला जातोय. पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मी मगाशी जो प्रश्न जतीन देसाईंना विचारणार होतो तोच विचारतोय. यातून बाहेर कसं यायचं? ही राजकीय चर्चा सतत चालते आणि लोकांच्या प्रतिक्रिया बघितलं तर लोक आपले 80% लोकही म्हणतात की होय, मतांसाठी वापर करतोय. मतांसाठी वापर न करता दंगलग्रस्तांना न्याय कसा द्यायचा? नाही, मला असं 2-3 गोष्टी यात आपण लक्षात घेतल्या पाहिजे की लोक जे असं आपण 80% लोक म्हणतात, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका आल्या की जातीय दंगली होतील किंवा जातीच्या आधारावर मतं मागण्याची सुरुवात होईल. लोकांना उघड दिसतंय आणि असं असताना देखील लोक त्या आधारानं मतदान करतात. आज आपल्याला हे दिसतंय. पण कुठेतरी मला वाटतं 2-3 गोष्ट एक लक्षात घेतलं पाहिजे की एकतर या देशातल्या नागरिकांनी आणि म्हणजेच मतदारांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही धर्म किंवा जातीच्या आधाराने जे लोक मतं मागतात त्यांना आम्ही मतदान करणार नाही, परंतु सामान्य माणसांचे म्हणजे आम आदमी हा शब्द आम आदमीचं जे राजकारण करतायत किंवा आम आदमीचे जे काही प्रश्न आहेत त्यावर जे लोक बोलत आहेत त्यांना आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी की या देशात जर आपण पाहिलं की काही जे काय तर म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगचे जेव्हा निवडून आले त्या काळात भारतात बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा कुठेतरी भ्रष्टाचार किंवा आर्थिक प्रश्नावर निवडणूक लढवली गेलेली. आणि आता आपण पाहिलं की दिल्लीच्या निवडणुकीत देखील भ्रष्टाचार किंवा चांगलं प्रशासन अशा स्वरूपाचा निवडणुकीचा मुद्दा ठरलेला, एजेंडा ठरला. मला एक तर त्यातलं महत्त्वाची गोष्ट जी वाटते की साजिया इल्मी आम आदमी पक्षाची जी काही हारली कॅन्डिडेट तरी देखील तुम्हाला त्यातलं एक पॉझिटिव्ह जे वाटतं की त्या मतदारसंघात जवळजवळ 1.67% फक्त मुस्लिम होते. तरी त्या सुद्धा त्यांना मतदारसंघात. उमेदवारी दिली. आणि मात्र का 370 काय अशा स्वरूपाने एवढ्याच मताने तिचा पराभव झाला. हा त्यात पॉझिटिव्ह होता, म्हणजे की त्या मतदारसंघातल्या लोकांनी की साजिया कुठल्या धर्माची आहे याचा विचार न करता लोकांनी मतदान केलं. आता ती कशामुळे हारली तो एक वेगळा तो मुद्दा आहे, तो चर्चेचा मुद्दा आहे. कुठेतरी अशा स्वरूपानं देखील वेगळे जे काही राजकीय पक्ष आहेत म्हणजे एखाद्या मतदारसंघात जर धनगर किंवा मराठा किंवा माळी समाजांची वस्ती मोठ्या प्रमाणात असेल तर त्यालाच उमेदवारी द्यायची, त्यालाच तिकीट द्यायची. म्हणजे तुम्हाला असं वाटतं राजकीय पक्षांनी सुद्धा यातून बाहेर पडायला पाहिजे? राजकीय पक्षांनी देखील यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की कुठेतरी की आपण ज्या स्वरूपानं म्हणतो की इलेक्शन कमिशनबद्दल आपण बोलत असतो, पण इलेक्शन कमिशनने देखील या संदर्भात म्हणजे आज कुठेतरी पैशाच्या बाबतीत किंवा प्रचाराच्या बाबतीत आपण पाहिलं की इलेक्शन कमिशनचं बऱ्याच प्रमाणात नियंत्रण आलेलं आहे. परंतु त्याच स्वरूपानं धर्म आणि जातीच्या आधारानं लोकांना जे काही वेगळा प्रलोभन आमिष दाखवले जातात त्यावर कशा स्वरूपानं नियंत्रण आणता येईल इलेक्शन कमिशननी त्याचा कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या जे काही राजकीय पक्ष आहेत याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार केला पाहिजे की नेमकी इलेक्टोरल रिफॉर्म्स आपण कशा स्वरूपानं आणू की ज्यामुळे धर्म जात याचा राजकारणात उपयोग होणार नाही. अतुल भातखळकर, हे रोजच्या राजकारणात शक्य आहे का हे जे म्हणतायत ते, की अशा प्रकारे धर्म जात वगळून राजकारण करता येईल का? आणि दुसरा मुद्दा 1984 विरुद्ध 2002 या चर्चेमुळे काहीही होत नाही हे दिसत असून सुद्धा ही चर्चा वारंवार का होते? नाही, याला काही प्रमाणात मीडिया जबाबदार आहे. जर का राहुल गांधींना हा प्रश्न विचारलाच नसता तर मग हा मुद्दा म्हणजे आजच्यापुरतं तरी उपस्थित झाला नसता. एक बघा, जात हे तर भारतीय राजकारणातलं किंवा समाजातलं वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारलं पाहिजे. शेवटी राजकीय पक्ष हे जर का संपूर्ण समाजाचं प्रतिनिधित्व करत असतील तर समाजातले गुण आणि दोष हे त्या राजकीय पक्षामध्ये प्रतिबिंबित होत असतात, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे जातीयता ही फक्त देशातले राजकीय पक्षांमध्ये आहे हे असं आपण मानू नये. ती समाजातच आहे. समाजात आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कमी करण्याच्या दिशेने आपण पावलं टाकली पाहिजे. तिसरा मुद्दा जो माझ्या दृष्टीने आयडिओलॉजिकल मुद्दा आहे, 47 सालानंतर या देशामध्ये एक भ्रांत धर्मनिरपेक्षतावादाची वैचारिक मांडणी करण्यात आली जी अत्यंत चुकीची होती. सेक्युलरिझमचा अर्थ काय तर प्रत्येक फोटोत एक मुसलमान दाखवायचा, एखादा ख्रिश्चन दाखवायचा म्हणजे आम्ही सेक्युलर आहोत. त्यामुळे म्हणताना म्हणायचं की आम्ही फार सेक्युलर आहोत, आम्हाला धर्माचं काही देणं घेणं नाही, पण प्रत्येक वेळेला मुसलमान ख्रिश्चन असा उल्लेख करायचा. अशी जी भ्रांत वैचारिक मांडणी केली त्या भ्रांत वैचारिक मांडणीचं हे फार मोठं अपयश आहे. ते आता आधुनिक काँग्रेसवाले किंवा सेक्युलरिस्ट लोक स्वीकारणार नाहीत, पण ती वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अपीजमेंट ऑफ नन जस्टिस टू ऑल ही जी भूमिका आहे त्याच भूमिकेने केलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडचा विकास करत असताना त्याचा जात धर्म प्रांत काय हा विचार करायचं कारण नाही आहे. तो गुजराती आहे का महाराष्ट्रीयन आहे हा विचार करण्याचं कारण नाही आहे.
ऐहिक प्रश्नांवरचे प्रश्न ऐहिक मुद्द्यावरच सोडवले पाहिजेत. त्या दृष्टीने जर का राजकीय पक्षांनी वैचारिक मांडणी करून त्याप्रमाणे पावलं टाकली, तुम्हाला पटणार नाही पण भारतीय जनता पार्टीचा व्यवहार हा त्या पद्धतीने असतो. म्हणून 6 कोटी गुजराती असं नरेंद्र मोदी म्हणतात. याच्यावर लोकांना राग येतो की तुम्ही असा तुमचं 85 असं म्हणणं आहे तुम्ही हिंदू मुसलमानाचा भेद करतच नाही. आम्ही करतच नाही, खरंच करत नाही आहोत. मी तुम्हाला सांगतो. शकील अहमद 100% हसतायत. करत शकील अहमद तुमचं काय म्हणणं आहे? 100 चूहे खा के बिल्ली हज को चली. भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीने जे राम मंदिरच्या आंदोलनाच्या नावाने ज्या प्रकारे राजकारण केलेलं आहे आणि जे बाबरी मस्जिदला पाडलेलं आहे, त्यामुळे ह्या देशाच्या राजकारणामध्ये एक द्वेष निर्माण करण्याचे काम जे आहे ते बीजारोपण हे भारतीय जनता पार्टीने आणि त्याचे विचारधारांनी केलेली आहे. आणि ह्या लोकांना असं आज म्हणणं म्हणजे हे हसू येण्याचं आहे. आणि हे लोक जे आहेत सतत हाच राजकारण त्यांना करायचं आहे. दुसरा राजकारण करून ते जगू शकत नाहीये, अशी यांची परिस्थिती आहे. आणि पण शकील अहमद हे जे म्हणतायत काँग्रेसने सुद्धा हेच राजकारण केलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून आज काँग्रेसवर सुद्धा कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. बरोबर, अगदी. म्हणजे काँग्रेस सेक्युलरिझमचं खरं प्रतिनिधित्व करतं, अगदी बरोबर. करत नाही हा जो यांचा आरोप आहे त्यावर लोकांचा विश्वास बसतोय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी त्या बाजूने पण तेच झालेलं आहे. म्हणून आज जे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने जे काही यश मिळवलेलं आहे त्याच्याच कारण आहे. ते आम्ही आज आलो आणि आम्ही बोललो म्हणून लोकांनी आम्हाला मत दिलं हे नाही आहे. हे मागचे जे राजकारण होते हे दोघं पक्षांचे, एकीकडे जे हे लोक जातीच्या नावावर दिल्लीत आम्हाला जास्त जागा आहेत. मला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला यश नाही नाही ना, मिळालं. आम्हाला जे यश मिळालेलं आहे, आम्हाला 32 जागा आहेत. हा तुम्हाला 4 जास्ती आहेत. हा लोकांना यश आम्हाला मिळालंय. तुम्ही ज्या काँग्रेसवर टीका करताय त्या काँग्रेसच्या समर्थनाने तुम्ही सत्तेवर आलेला आहात. आम्ही काही लक्षात घ्या. त्यांना काही समर्थन मागायला गेलो नव्हतो. घेतलं ना पण. नाही आम्ही काही घेतलेलं नाहीये. ते येऊन आम्हाला बोलताय जे काही करताय. मग शीला दीक्षित नाटक का करत हे नाही? बघा, मी जे आता मुद्दा मानतोय तुमच्या समोर की 15 वर्षे जे आहेत भ्रष्टाचारची सरकारची आहे शीला दीक्षितकडे होती आणि विपक्ष म्हणून तुम्ही बसलो होतो. पण तुम्हाला मत न देता 28 जागा आम्हाला मिळालेली आहे. म्हणजे लोक जे आहेत तुमच्याकडून पण त्रासलेले होते. तुमचं असं म्हणणं आहे की दोघांचंही जे राजकारण आहे ते लोकांना पसंत नाही. बरोबर, अगदी मला पसंत नाहीये, सचिन म्हणून सावंत तुमच्याकडे आपचा यायचं उदय आहे. झालेला आणि आहे. नंतर मी अनवर राजन यांच्याकडे जाणार आहे. सचिन सावंत, हा मुद्दा महत्वाचा आहे जो अतुल भातखळकर मांडतायत की काँग्रेसच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेचा देशातल्या लोकांना कंटाळा आलाय. त्यामुळे तुम्ही नरेंद्र मोदींवर आरोप केला तर नेहमी तुम्ही दिल्लीत काय केलं हा प्रश्न तुम्हाला लोक विचारणार. दिल्लीत काँग्रेस चुकली होती आणि स्पष्टपणे चुकली होती हे तुम्ही मान्य केलं तरच लोक पुढे जातील, नाहीतर लोक पुढे जाणार नाहीत. काय उत्तर द्याल? नाही, दिल्लीच्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी काँग्रेसने वेळोवेळी माफी मागितलेली आहे. एक लक्षात घेतलं, 2002च्या संदर्भात त्यांनी माफी मागितलेली नाही. परंतु ज्या तऱ्हेने आता आम आदमी पक्षाच्या संदर्भामध्ये फक्त जाता जाता संदर्भ देतो की हे जे काही चाललेलं राजकारण त्यांचं चाललेलं आहे, आजच्या परिस्थितीमध्ये SIT नेमण्याचा प्रयत्न त्यांचा केलेला आहे आणि तो त्यांच्या अधिकारातही नाही, त्यांच्याकडे पोलीस फोर्सही नाही. त्यामुळे हे जे बेगडी नाटक केले ते शिखांची मतं मिळवण्यासाठीच केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, या देशाचा जो इतिहास आहे, मला अतुल भातखळकरांनी त्याच्या वेगळ्या अँगल सांगितला. या देशाचा इतिहासामध्ये पहिल्या अर्थानं जर पाहायला गेलं तर संविधानामध्ये जी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्य या 2 गोष्टींच्या संदर्भामध्ये जो अंतर्भाव केलेला आहे त्याला मूलतः RSSच्या विचारधारेमध्ये विरोध आहे, गोळवळकरांच्या बंच ऑफ थॉट्स मध्ये विरोध आहे त्याचा, आणि सगळ्याच बाबतीमध्ये अँटी डेमोक्रेटिक विचारधारा घेऊनही चाललेले आहेत. आणि धर्मांध विचारांची जी काही सगळीकडे जी पाठराखण ही या संघटनांनी केलेली आहे आणि करत राहिलेत. म्हणजे एवढ्या वर्षाचा इतिहास तुम्ही सोडून द्या, पण महाराष्ट्रामध्ये ज्यांची सत्ता आली त्यावेळेला श्रीकृष्ण कमिशनचा अहवाल देखील कशा तऱ्हेने यांनी फेटाळला ही लोकांना माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत हे विचारधारा घेऊन येतील, हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना मांडतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद जो नेणारी जी काँग्रेस ही संघटना आहे, तुम्ही कारवाई का नाही केली श्रीकृष्ण कमिशनच्या विरोधात? त्यांच्यावर विरोधच करणार. सचिन सावंत, श्रीकृष्ण कमिशन आम्ही फेटाळला, तुम्ही 15 वर्ष सत्तेत आहात, तुम्ही काय कारवाई केलीत? अहो, प्रफुल्ल पटेलांनी काल नरेंद्र मोदींना सर्टिफिकेट दिलं, त्यांच्यावर तुम्ही सत्तेत आहात. कळलं का? त्यामुळे चुकीचा इतिहास सांगू नका. तुम्ही संविधान कधी आणीबाणी आणली ती कुठलं संविधान तुम्ही सांगताय? कुठली लोकशाही मूल्य तुमच्याकडे आहेत?
नाही आणीबाणीच्या हा? संदर्भामध्ये वेगळी चर्चा 47 करता पासून येईल. देशात तुम्ही हे दंगली लक्षात घ्या. करतायत. परंतु तुमच्या कुठलं धर्मांचा संविधान? चेहरा जोपर्यंत कुठलं असेल, संविधान तुम्ही जोपर्यंत करताय मला नरेंद्र सांगा मोदी ना. हिंदू राष्ट्रवाद म्हणतील, जोपर्यंत हा? त्या ठिकाणी कुत्र्याचं पिल्लू म्हणतील, नाही, नाही, मिया मुशर्रफ म्हणतील, ज्या वेळेला अमित शहा त्या ठिकाणी उत्तर प्रदेशामध्ये अहो, तुम्ही पाठवता, ज्या कामगिरीसाठी पाठवता, हे सगळ्या गोष्टी म्हणतील, हे तोपर्यंत सगळे तुमचा तुमचे विरोध आरोप करत आहेत ना राहणं, हो, असं हे काय आमचं करताय? कर्तव्य राहील. आणि त्याला शहाबानू जर तुम्ही केस म्हणत तुम्ही असाल की आम्ही त्याचा विसरताय. फायदा घेतो, तर शहाबानू तुमच्यासारख्या केस तुम्ही धर्मांध शक्ती विसरताय. जोपर्यंत त्या ठिकाणी भारतामध्ये संविधान जे आहे, त्याचा सांगताय ना, विरोध करण्याची संविधान. पारंपरिक जबाबदारी अहो, संविधान काँग्रेस जे पक्षाची सांगताय आहे ना, आणि ती काँग्रेस पक्ष सुप्रीम पार करणार आहे. कोर्टाने पुरोगामी निर्णय दिल्यानंतर लोकसभेतल्या पाशवी बळाच्या बहुमताच्या बळावर तुम्ही तो निर्णय बदललात. या देशातल्या बहुसंख्य महिलांना तुम्ही परत दास्त्यात टाकलं. हे तुमचं संविधान आहे का? तुमच्या नाही, नाही, एका त्या निर्णयामुळे संदर्भामध्ये देखील हे लक्षात घेतलं पाहिजे. या तुमच्या एका लोकप्रतिनिधी निर्णयामुळे ज्या तऱ्हेने म्हणताय, या देशाचा जनभावना पुढचा काय आहे, इतिहास बदलला जनभावनेच्या लक्षात घ्या. विरोधामध्ये तुम्ही जर जातीयवादी सुधारणा तुम्ही करण्याचा आहात. प्रयत्न करत असाल तर या त्याला त्या देशामध्ये ठिकाणी विरोध काँग्रेसच्या होणारच इतका नाही. जातीयवादी लोकशाही आहे. पक्ष नव्हे. लोकशाहीमध्ये जनभावना शहाबानू देखील केस महत्त्वाची मधल्या असते. निर्णयामुळे हिंदू नाराज झाले. त्याबद्दल बोलतोय मग मी. रामजन्मभूमीचे त्या ठिकाणी दरवाजे ज्या वेळेला उघडले. 85 खासदार त्यामुळे त्याच्या तुम्ही विरोधामध्ये उभे तुम्ही राहतात. सांगू नका. त्यामुळे त्याच्या 89च्या संदर्भामध्ये घेऊ नका. लोकसभेचं मुस्लिमांची प्रचाराची परिस्थिती शुभारंभ ज्या तऱ्हेनं राजीव त्यांच्या गांधींनी विचारधारा अयोध्येवरनं किंवा केला. त्यांना जे पाहिजे त्या तऱ्हेच्या तुम्ही सुधारणा त्यावेळच्या होईल. तुमच्या रामायणाच्या पद्धतीने भूमिकेत सुधारणा रामाची होणार नाही. भूमिका करणारे अरुण आणि गोविलला ज्या तिकीट तऱ्हेनं दिलं. हिंदू कोड तो बिलामध्ये रामाच्या तुमचा विरोध भूमिकेत राहिलेला त्याने आहे. प्रचार हे केला. देखील लोकांनी पाहिलंय. कळलं की नाही? ह्या तुमचा इतिहास आहे. जादूटोणा त्यामुळे विरोधाच्या तुम्ही संदर्भामध्ये देखील तुमचे म्हणजे हा हिंदूच्या विषय तुम्ही संदर्भात काढू देखील नका. तुमची ठीक भूमिका आहे. कशा सर्वात तऱ्हेची आहे. जातीयवादी मला माझा वेळ संपला आहे. आहे. तुमची आहे, लक्षात घ्या. धर्मांध मनुवादी विचारधारेला प्रतिनिधित्व करणाऱ्या हे लोकांना मान्य होत नाही ना पण. काँग्रेस त्याचा विरोध करत राहणार कळलं आहे. की नाही? तुम्ही करा विरोध हो, त्याला काय. शेवटी अनवर राजन, मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात, समाज सुधारणेचं काम अनेक वर्ष करतात. हा जो वाद आहे चालू राहणार. काँग्रेसची धर्मनिरपेक्षता जी आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहेत. भारतीय जनता पक्षावर अनेक वर्ष आरोप होत आहेत. यातून बाहेर कसं पडायचं? कारण निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं नाटक होतं आणि दंगलग्रस्तांचे प्रश्न विसरले जातात. काय सांगाल, कसं पुढे जायचं? एक तर सुरुवातीला मला हे सांगितलं पाहिजे की राजकीय पक्षाचा विचार करताना कुठल्या तरी एका पक्षाच्या संदर्भामध्ये विचार करून चालणार नाही, तर सगळ्याच राजकीय पक्षामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण करता येईल असे अनेक मुद्दे आहेत. शहाबानूचा मुद्दा देखील त्या अर्थाने खरा आहे, पण शहाबानूच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये चर्चा करायची झाली तर नंतर आलेल्या एनडीए सरकारने शहाबानूच्या प्रकरणामध्ये काय दुरुस्ती केली का, तर आधीचा निर्णय फिरवला का, तर तसंही होत नाही. तर मला असं वाटतं की सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि राजकीय पक्षाच्या बाहेर ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो किंवा नागरी समाज म्हणतो, त्या समाजामध्ये धर्मांधता, जाती संदर्भातला द्वेष, भाषेच्या संदर्भातला द्वेष, महाराष्ट्रामध्ये तोही मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. परभाषिकांच्या संदर्भामध्ये आपण ज्या पद्धतीने हिंसाचार घडवला, या सगळ्याच प्रश्नाच्या कडे आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल. समाजामध्ये सर्व अर्थाने हा मुद्दा जो आहे हा फक्त धर्मनिरपेक्षतेशी जोडून चालणार नाही, हा लोकशाहीशी जोडावा लागेल की वेगवेगळ्या धर्म, वेगवेगळे वंश, वेगवेगळ्या भाषा इथे आहेत, त्या प्रत्येकाचा आदर करणं, त्यांच्या सुरक्षितेची हमी घेणं, त्यांना स्वाभिमानाने, स्वमानाने, प्रतिष्ठेने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. आणि सर्व पक्षांचं याच्यामध्ये एकमत झालं. म्हणजे अतुलजींनी ते थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं की दंगल घडू नये या प्रकारचे राजकारण आम्हाला करायचंय, खरोखर जर तसं असेल तर आम्ही स्वागत करू. सगळ्याच पक्षांनी दंगलातून आपण आपला देश कसा मुक्त करणार याचं काहीतरी एक ब्लूप्रिंट मांडायला पाहिजे. न्यायालयाच्या संदर्भामध्ये देखील या सगळ्या गोष्टी किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भाच्या त्यांच्यावरती हा भार सोपून चालणार नाही. कारण की न्यायालयामध्ये एक मध्ये जो निकाल लागला होता सुरेश प्रभूच्या प्रकरणामध्ये की हिंदुत्ववादाच्या संदर्भामध्ये त्या निकालामध्ये ते जस्टिफिकेशन केलं होतं की हा अधिकार आहे. तर हे ते एकूण समाजामध्ये जी काही जाती संदर्भातली, धर्माच्या संदर्भातली एक अभिमानाची, अहंकाराची, द्वेषाची जी भावना आहे ती कमी केल्याशिवाय राजकीय पक्षामध्ये त्याचं प्रतिबिंब पडणार नाही. हे खरं आहे की ज्यावेळी जनसंघाचं जोर नव्हतं, म्हणजे भाजपाच्या आधी जनसंघ आणि जनसंघाचा अजिबात ज्यावेळी प्रभाव नव्हता, त्याही वेळी खूप दंगली झालेल्या आहेत. आणि त्यावेळच्या दंगलीमध्ये त्यावेळचे जे काही राजकीय पक्ष आहेत तेही त्याच्यामध्ये जबाबदार आहे. श्रीकृष्ण कमिशनच्या जर अहवालाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर हा प्रश्न अगदी योग्य आहे की बीजेपी शिवसेनेने तो अहवाल फेटाळला, पण नंतरच्या काँग्रेस सरकारने त्याच्यावरती काहीच कृती केलेली नाही. तर असे सगळेच मुद्दे याच्यामध्ये येत आहेत आणि मला असं वाटतं की सगळ्या पक्षांनी याच्या संदर्भामध्ये दंगलमुक्त भारत निर्माण करणं हा एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून हातात घेतला पाहिजे.
या पक्षाच्या या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये या विषयावरती एकमत होणं अशक्य नाही, अवघड आहे. राजकारणासाठी राजकीय मुद्दे आपल्याला शोधावे लागतील. मग आर्थिक असू शकतात, परराष्ट्राच्या धोरणाच्या संदर्भामध्ये कितीतरी मुद्दे आहेत की जे नागरिकांच्या सगळ्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. धर्म, जाती, भाषा हे आपण कुठल्याही वेगवेगळे धर्म नष्ट करू शकत नाही. वेगळ्या भाषा जोपासण्याच्या घटनेने आपल्याला आश्वासन दिलेले, हमी दिलेली आणि ती टिकवली पाहिजे. वेगवेगळे धर्म अगदी बरोबर आपापल्या आहे. संस्कृतीप्रमाणे जगण्याची अनवरजी, माझा हमी वेळ दिलेली. संपत आलेला हे आहे. सगळ्या हमीच्या अनवरजी, माझा वेळ संपला आणि संदर्भामध्ये तुमचा विचार मुद्दा करून पोचलेला आहे. तुम्ही जे म्हणतात सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि आपल्या राजकारणाचा पोत बदलला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, जातीय दंगलींचा वापर मतांच्या राजकारणासाठी केला जातोय का? बघा पडद्यावर अजूनही 80% लोक म्हणतायत होय, मतांच्या राजकारणासाठी केला जातोय. मग हे कसं थांबवायचं याचा विचार आपण मतदार म्हणून करणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.